निवडून आले की थेट माझ्याकडे या, एक कागद घेऊन या. आता आचारसंहिता असल्यामुळे कागदावर लिहिता येणार नाही, पण तुम्ही निवडून आल्यानंतर आले की कागदावर एका फटक्यात लिहितो आणि तुमचा शास्तीकर स्थगित करून टाकतो. कोणालाही त्या ठिकाणी शास्तीकराची अडचण येणार नाही. अशा प्रकारचा काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. खरं म्हणजे बघा, मी आपल्याला एकच गोष्ट सांगण्याकरता आलो आहे. मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय. रोज 6-7 शहरांमध्ये मी जातो, पण कुठल्याही शहरात गेल्यावर कोण्या नेत्यावरही टीका करत नाही, कुठल्या पक्षावरही टीका करत नाही. याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही आहे. माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, तो मी सांगतो. जे केला सांगतो, जे करणार आहे ते मी सांगतो. त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही. फक्त एवढंच सांगतो, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत. तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही. त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका. आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू. आपण या ठिकाणी विकास